नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 1 या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. बघा यासारख्या आन्सर शीटवर. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या परीक्षेचा फायदा होईल. आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 9वी द्वितीय सत्र परीक्षा गणित भाग 1 2 तासाचा हा पेपर आहे 40 गुणांसाठी. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. पुढील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरासाठी अचूक पर्याय निवडा. 4 गुणांसाठी आपल्याला 4 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा त्या काळजीपूर्वक. पहिल्याचं उत्तर आहे 2, ए हा पर्याय. दुसऱ्याचा बी हा पर्याय बरोबर आहे. तिसऱ्याचा सी आणि चौथ्याचा बी. बघा ते पर्याय काळजीपूर्वक. बी. त्यानंतर बी भाग बघा. पुढील उपप्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यांची उत्तरंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. बघा कंप्लीट पहिला प्रश्न ए आणि बी 4 गुणांसाठी. या पद्धतीने आपल्याला आन्सर शीट मिळेल आणि त्यावर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील. बघा पहिला प्रश्न या पद्धतीने कंप्लीट करायचा आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहू 4 गुणांसाठी. खालील कृती पूर्ण करा, कोणत्याही 2. बघा या पद्धतीने मुकुंदने 7 वर्षाचे एकरी सोयाबीन उत्पन्न क्विंटलमध्ये 10, 7, 5, 3, 9, 6, 9 यावरून एकरी सोयाबीन उत्पन्नाचा मध्य काढा. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे. अलकाने दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम आणि महिना रुपये 120 रुपयांची बचत करते, तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम किती? पुढचा प्रश्न. ABC या 3 संख्या पारित प्रमाणात आहेत. जर A बरोबर 3, C बरोबर 2y असेल तर B बरोबर किती? त्यानंतर बी भाग. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी 4 उदाहरणं या ठिकाणी दिलेली. बघा आपण दुसरा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते. हा दुसरा प्रश्न. त्यानंतर तिसरा प्रश्न. कृती पूर्ण करा. फक्त 3 गुणांत पूर्ण करून दाखवलेली ही कृती अशीच्या अशी आपण पेपरवर लिहायची. त्यानंतर दुसरं उदाहरण. त्यानंतर बी भाग.
प्रश्न तिसरा या पद्धतीने सॉल्व करा. त्यानंतर प्रश्न चौथा. 8 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. बघा तो प्रश्न चौथा या पद्धतीने सोडवायचा आहे. त्यानंतर प्रश्न 5वा. कोणताही एक उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. बघा ते. या पद्धतीने हा 5वा प्रश्न सॉल्व करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी 2024 सालची अभ्यासलेली सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखा सेमीचाही पेपर आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. थँक्यू.